नाशिक येथील बहुचर्चित शालार्थ आयडी प्रकरणातील मूळ तपास अधिकाऱ्यांना या तपासातून वगळण्यात आल्यामुळे तक्रारदार डॉक्टर पंकज साळुंखे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांचीच पुन्हा तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी ते येत्या 2 दिवसात नाशिक पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन करणार आहेत। जर प्रशासनाने ही नियुक्ती पूर्ववत केली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। दरम्यान कौटुंबिक जुन्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून विरोधक आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप डॉक्टर साळुंखे यांनी केला आहे। या प्रकरणी सोशल मीडियावर आपली बदनामी करणाऱ्यांविरोधात लवकरच गुन्हे दाखल केले जातील असे सांगत कोणत्याही परिस्थितीत शालार्थ आयडी घोटाळा तडीस नेणारच असा ठाम निर्धार डॉक्टर पंकज साळुंखे यांनी व्यक्त केला आहे। तर या संदर्भात पंकज साळुंखेंची वस्तुनिष्ठ सगळी कुंडली बाहेर माझ्यासमोर मांडावी। तर या बाबतीमध्ये सरकार पक्षाने सगळं परिपूर्ण चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर तब्बल यांनी नुसती महाराष्ट्रातूनच पंकज साळुंखे नेमका कोण आहे तर ह्याची माहिती नाही घेतली, तर संपूर्ण भारत देशातून पंकज साळुंखेवर किती गुन्हे दाखल आहेत, किती एनसी दाखल आहेत याबाबत माहिती घेतली, परंतु यांना काही मिळालंच नाही। असं काही नाहीये। मला जर सुप्रीम आपलं हायकोर्टाने जर मला निर्दोष करार दिला आणि याच्यासारखे हे सोंगटे मांगटे मुख्य वैरे हे सांगतात की पंकज साळुंखेवर 16 केसेस आहेत, खुल्ला आव्हान आहे माझं पंकज साळुंखेवर ज्याने मला दाखवून द्यावं माझ्यावर एक गुन्हा माझ्यावरती नोंद असेल तर त्याला मी 1 कोटी रुपयाचं बक्षीस देईन। खुल्ला आव्हान माझं। आणि नसेल तर मग आता मी तर माझ्या पुढची जी भूमिका आहे ती माझी भूमिका जी तटस्थ राहणारच आहे। परंतु याच्यामध्ये अजून जे मला धमकीचे फोन कॉल्स येत आहेत या प्रकरणामध्ये शेळके साहेबांचं जे बाजूला केलं या केसमध्येच, तर कालपासून मला वेगवेगळ्या धमक्या येणं चालू झालेलं आहे। तर याच्यामध्ये मला गृहमंत्री महोदयांना विनंती करायची आहे की मला आणि माझ्या कुटुंबाला शिवाय या प्रकरणातले जे दुसरे माझे सहकारी आहेत संतोष दादा भोई यांना देखील आम्हाला पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात यावी या बाबतीत विनंती करण्यासाठी आज आपल्या सर्वांच्या माध्यमांसमोर मी इथे जमलेलो आहे।